नमस्कार मंडळी, आपले मयुरीज किचन मध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत कलाकंद रेसिपी। तर त्याची साहित्य आणि कृती पाहू। इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे, त्यामध्ये मी पहिलाच पिठी साखर बारीक केलेली आहे। यामध्ये मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। आता आपण ते छान बारीक करून घ्यायचं आहे। त्यामध्ये पिठी साखर घालून आता यामध्ये मी पिठी साखर घालून घेणार आहे। पिठी साखर बारीक करतानाच मी त्यामध्ये वेलची घातली होती, त्यामुळे ती वेलची सुद्धा छान अशी बारीक झाली होती आणि त्याचा स्वाद खूप छान येत होता। अशा प्रकारे बारीक केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता ते छान आपण हलवून घेऊ। यामध्ये आणखी थोडीशी मी पिठी साखर घातलेली आहे आणि 2 चमचे यामध्ये आपण दूध घालून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं मिक्स झालेलं आहे पनीर आणि साखर। आता एक मी पॅन घेतलेला आहे, आता त्या पॅन मध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेऊया। आता त्यामध्ये मी थोडंसं दूध घातलेलं आहे। आता आपण ते पहिला मिक्स करून घेऊया, दूध आणि मिश्रण पनीरचं। किती छान मिक्स होत आहे बघा। आता आपण यामध्ये मिल्क पावडर घालून घेऊया 2 चमचे। आता ते पण आपण मिल्क पावडर छान मिक्स करून घेऊया। आता ते हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे। कलाकंद टेस्टला खूप छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। किती मस्त घट्ट होत आहे, पाहू शकता तुम्ही। आता मी इथे एक डबा घेतलेला आहे, तुमच्याकडे चौकोनी ट्रे असेल तर ट्रे घेऊ शकता। त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये थोडंसं मिश्रण घालून ते दाबून घेऊ। असं सेट करून घेतलेलं आहे मी। आता याला आपण केसरचे धागे लावून घेऊया। अशा प्रकारे केसरचे धागे लावून घेतलेले आहे। आता आपण वड्या पाडून घेऊ। ते गरम आहेत तेव्हाच वड्या पाडायच्या, नाहीतर नंतर वड्या पडत नाहीत। अशा प्रकारे आपला कलाकंद हा तयार आहे, नक्की तुम्ही ट्राय करा।